सह्याद्रीच्या उत्तरेकडील जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणजे अंजनेरीचा हा पर्वत. अनेक संकटग्रस्त प्रजातींना आश्रय देणारा हा गिरिदुर्ग, दुर्मिळ प्रजातींना आपल्या उराशी बाळगून ठेवणारा त्यांचा हा राखणदार. अंजनी सूत हनुमानाचं जन्मक्षेत्र म्हणून या पर्वताला जेवढं धार्मिक महत्त्व लाभलंय तेवढाच जैवविविधतेच्या अनुषंगाने देखील हा पर्वत महत्त्वाचा आहे. म्हणूनच अंजनेरी ब्रह्मगिरीची पर्वतरांग ही संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून जतन करण्यात आली आहे. उंच धारदार कड्यांच्या उतारावर पसरलेलं सदाहरित जंगल, पठारावर फुलणारा दुर्मिळ फुलोरा अशा अनेक बाबी या अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्राला महत्त्वपूर्ण अधिवास म्हणून अधोरेखित करतात. अंजनेरी कॉन्झर्वेशन रिझर्व हे वेस्टर्न घाट्समध्ये येतं आणि नाशिकचं हे दुसरं कॉन्झर्वेशन रिझर्व हे डिक्लेअर केलं होतं. मेनली तिथे जे गिधडांचे नेस्ट आहेत, लॉंगबिल वल्चर किंवा इंडियन वल्चर, हे क्लिफवरती नेस्ट करतात आणि तिथे त्या डोंगराला चारी बाजूनी वर्टिकल क्लिफ्स आहेत आणि ते वेदरिंगमुळे म्हणजे पावसामुळे आणि हवामुळे तिथे असे मोठे मोठे होल्स तयार झालेले आहेत आणि त्या होल्समध्ये हे नेस्ट करतात. अंजनेरी पर्वतावरील गिधाडांच्या दुर्मिळ प्रजातींचा अधिवास केंद्रस्थानी ठेवून अंजनेरी पर्वताचे क्षेत्र हे 2017 साली संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं. येथील 5.5 चौरस किलोमीटर क्षेत्राला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यात आला. नाशिक शहरापासून हाकेच्या अंतरावर हा परिसर आहे. अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्रात अनेक प्रकारचे सस्तन प्राणी अधिवास करतात. त्याबरोबरीनेच पक्ष्यांच्या 150हून अधिक पक्ष्यांची नोंद या परिसरातून करण्यात आली आहे. मात्र पूर्वीपासूनच नाशिककर या पर्वतरांगांना जटायू म्हणजेच गिधाडांचा अधिवास म्हणूनच ओळखतात. अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्रात गिधाडांच्या 2 प्रजातींचा अधिवास प्रामुख्याने कडेकपारींमध्ये दिसतो. यामधील एक प्रजात म्हणजे क्रिटिकली एंडेंजर्ड लांब चोचीचे गिधाड आणि दुसरी एंडेंजर्ड पांढरे गिधाड. अंजनेरीच्या उंच कड्यांमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खोबणींमध्येच गिधाडांच्या या 2 प्रजाती अधिवास करतात. या खोबणींमध्येच दरवर्षी ते आपली घरटी बांधतात. उंचावर घरटी बांधल्यामुळे गिधाडांना शिकारी प्राण्यांपासून संरक्षण मिळतं. सोबतच आकाशात भरारी घेऊन हवेवर तरंगण्यासाठीही अशा उंच कड्यांवरील अधिवासाची त्यांना मदत होते. या संकटग्रस्त आणि दुर्मिळ गिधाडांखेरीज अनेक प्रकारच्या दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या फुलोऱ्यासाठी अंजनेरी संवर्धन राखीव वनक्षेत्राचा परिसर ओळखला जातो. अंजनेरी जो पर्वत आहे, उत्तर पश्चिम घाटामध्ये ज्या ब्रह्मगिरी आणि अंजनेरीच्या पर्वतरांगा आहे त्याच्यामध्ये अंजनेरीला एक विशेष स्थान आहे. कारण साधारणतः गेल्या 6 वर्षापासून आम्ही तिथे वनस्पतींचा शोध घेत आहोत, फुलं असणाऱ्या. तर एकूण आत्तापर्यंत 385 वनस्पतींची तिथून आम्ही नोंद केलेली आहे. त्यापैकी 135 वनस्पती ह्या तिथं प्रदेशनिष्ठ आहेत. म्हणजे पश्चिम घाटामध्ये ज्या वनस्पती प्रदेशनिष्ठ आहेत साधारणतः 1,500पेक्षा जास्त, त्यापैकी 135 स्पीशीज ह्या 570 हेक्टर एरियामध्ये फक्त अंजनेरी पर्वतावर सापडतात. ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे. कारण एवढ्या कमी जागेमध्ये इतक्या जास्त प्रदेशनिष्ठ स्पीशीज असणे ही गोष्ट बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची असते. अंजनेरी संवर्धन राखीव वनक्षेत्रातील ऑर्किड प्रजातींच्या फुलांचा बहर हा पाहण्यासारखा असतो. या ठिकाणाहून ऑर्किडच्या 10 प्रजातींची नोंद करण्यात आली. तर कंदील पुष्पाच्या 4 प्रजाती या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र यामधील
सर्वात महत्त्वाची प्रजात आहे सिरोपेजिया अंजेनेरिका. सिरोपेजिया अंजेनेरिका, ज्याला लहानी खरफोडी असं नाशिक आणि परिसरामध्ये म्हणतात, 2006मध्ये या वनस्पतीचा शोध घेतला गेला. ही सिरोपेजिया अंजेनेरिका ही वनस्पती अतिशय लहान असून त्याच्यामध्ये त्या असणाऱ्या कीटकांसाठी ती फार प्रसिद्ध आहे. त्याला आपण फ्लाय ट्रॅप फ्लावर असं म्हणतो. तर निलेश मालपुरे सरांनी शोधल्यानंतर त्याच्या आसपास असलेल्या पर्वतरांगावरून गेल्याच वर्षी मी आणि माझे इतर सहकारी यांनी आम्ही ती परत एकदा इतर सर्व जसं ब्रह्मगिरी, ब्रह्मा डोंगर, भास्करगड, वतवड किल्ला अशा ठिकाणाहून आम्ही पुन्हा एकदा त्याचा शोध घेतला गेला. परंतु ही नाशिक सोडून मात्र इतरत्र कुठेही न आढळणारी अशी सिरोपेजिया अंजेनेरिका वनस्पती आहे. सिरोपेजिया अंजेनेरिकाला ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान फुलोरा येतो. IUCNच्या लाल यादीत या प्रजातीला एंडेंजर्ड प्रजातीचा दर्जा देण्यात आलाय. याशिवाय काही क्रिटिकली एंडेंजर्ड वनस्पती देखील आपल्याला अंजेनेरी पर्वतावर दिसतात. 1874मध्ये निकोलस अलेक्झांडर डाल्झेल हा एक स्कॉटिश बोटॅनिस्ट अंजनेरी पर्वतरांगामध्ये फिरत असताना त्याने डिक्लिप्टेरा लिओनोटिस नावाची एक वनस्पती गोळा केली. त्याचा नमुना क्यू हर्बेरियममध्ये त्याने ठेवला होता जतन करून. त्यानंतर मात्र कधीही ती वनस्पती शोधली गेली नाही. अंजनेरी आणि इतर महाराष्ट्रातून कुठूनही त्याचा शोध घेतला गेला नाही किंवा ती सापडली नाही. 2018मध्ये परत एकदा अंजनेरी पर्वतरांगामधून आम्हाला ती वनस्पती सापडली. त्याला साधारणतः 160 वर्षानंतर रिडिस्कवरी झाली असं आम्ही त्याचं एक रिडिया नावाच्या जर्नलमध्ये ती शोधपत्रिका प्रसिद्ध झाली. त्या वनस्पतीचं महत्त्व असं आहे की ती वनस्पती अंजनेरी पर्वतरांग सोडून इतरत्र कुठेही सापडत नाही. जैवसंपन्न असणाऱ्या अंजनेरी पर्वताला आता अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. पर्वतावर वाढलेले पर्यटन हा येथील दुर्मिळ प्रजातींना धोका आहेच, मात्र त्याहूनही संवर्धन राखीव क्षेत्राच्या आसपास असणाऱ्या खाणकामांचा इथल्या गिधाडांच्या वाढत्या संख्येवर विपरीत परिणाम पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपर्यंत ज्या प्रकारे या पर्वताचं धार्मिक पावित्र्य राखलं गेलंय, त्याच प्रकारे त्याचं जैविक महत्त्व राखणं देखील गरजेचं आहे.